नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत। 10वीच्या निकालाची वेळ होती आज 1 वाजताची आणि या दरम्यान अनेकांनी लॉग इन केल्यामुळे तिथी साईट हँग झाली आहे अशी माहिती सध्या मिळते आहे आणि त्याच्यामुळे निकाल बघण्यात प्रचंड अडचणी जाणवतात। लाखो विद्यार्थी एकाच वेळेला रिझल्ट पाहतात। साहजिक आहे, एकची वेळ दिली होती आणि त्यामुळे सगळेच जण हातात मोबाईल घेऊन होते आणि त्याच्यामुळे ही वेबसाईट आता हँग झाल्याचं कळतंय। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। आज लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य असणाऱ्या या ऑनलाईन निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं 10वीच्या, पण निकालाची साईटच हँग होत असल्याची माहिती सध्या कळते। त्यामुळे आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे हा रिझल्ट पाहण्यासाठी। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। उदय, काही वेळापूर्वी देखील आपण प्रतिक्रिया बघितल्या होत्या विद्यार्थ्यांच्या की लॉग इन करण्यापासून सगळ्यात अडचणी येत आहेत। काय समस्या जाणवत आहेत सध्या विद्यार्थ्यांना? रेणुका, मी आता मुंबईतल्या प्रसिद्ध बालमोहन शाळेमध्ये आहे आणि बालमोहन शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक सगळेच जण प्रतीक्षेमध्ये आहेत की 10वीचा निकाल कधी पाहायला मिळतोय। मात्र अजूनही 10वीच्या निकालाची साईट जी आहे ती काही ओपन झालेली नाही आहे। बोर्डाकडनं सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही दुरुस्त करून साईट जी आहे ती ओपन करतो। आपण इथे पाहत असाल बालमोहन शाळेमध्ये कसं वातावरण आहे। विद्यार्थी अत्यंत उत्कंठा त्यांची ताणली गेलेली आहे। शाळेच्या शिक्षिका देखील आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आपल्याला मिठाईचा बॉक्स देखील दिसतो आहे आणि मिठाईचा बॉक्स हा आता बंद आहे। ते प्रतीक्षेत आहे की कधी निकाल पाहायला मिळतो आणि कधी ते जल्लोष करतील आणि मिठाईचा बॉक्स फोडतील। मात्र अजूनही त्यांचा बॉक्स जो तो बंद आहे। मॅडम, आप क्या बताएंगे? आप मिठाई का बॉक्स लेकर आए सेलिब्रेशन के लिए, लेकिन अभी तक साइड मैंने सोचा 1 o'clock the results will be declared and we will be happy, cheerful after a very bad year, tough year, complicated year. We would enjoy something, but it did not happen. We have disappointed children. Anusha, say very disappointed. We're actually a little disappointed because we expected our marks right now and lot of confusion. We just don't know what is expected at this point. तुम्ही काय सांगा? तुम्ही साईट सातत्याने बघताय पण ओपन होत नाही। The site is not reachable. It can't be reached since an hour, and we are trying both the sites, but it's not working. मी पण बराच हो 1 तास झाला तरी इकडेच अडकला आहे। म्हणजे लिंकवर क्लिक केलं तरी परत तिकडेच रिडायरेक्ट करता, म्हणजे रिझल्ट बघूच नाही शकत आता मी। 1 तास झाला आहे। आपण ही साईट पण थेट दाखवतो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून। ही साईट जी आहे सातत्यानं ओपन करतात पण मात्र त्यांना तिथे काहीच अजून पाहायला मिळत नाही। विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये ही साईट कधी ओपन होईल आणि त्यांचा निकाल जो आहे तो त्यांना कधी पाहायला मिळेल यासाठी हा विद्यार्थी देखील प्रतीक्षेत, तसेच इतरही अनेक विद्यार्थी जे प्रतीक्षेत आहे। तू देखील केव्हापासून बघतोय साईट? मी 1 तास झाला पण काही हे नाही आहे, तेच चालू आहे कधीपासून। त्यांची वेबसाईट डाऊन आहे, आम्ही आता पूर्ण बघितलं त्यांचीच वेबसाईट डाऊन आहे। काही केलं जॉईन नाही करणं, बघू नाही शकत। तू पण प्रतीक्षेमध्ये? हो आम्ही तर या वेबसाईटला 1 तासाकडे इकडेच बघतोय या स्क्रीनवर। कुड नॉट ओपन द पेज बिकॉज सर्व्हर इज नॉट रिस्पॉन्डिंग। सगळ्यांना असंच होतं आणि ते रिझल्ट दाखवायला पण वेबसाईट होल्ड करू शकत नव्हते, तर एक्झाम कसे घेणार होते? तर आपल्यासोबत विद्यार्थी आहे, शिक्षकांचं काय म्हणणं ते ऐकलेलं, आपल्यासोबत काही पालक देखील आलेले, ते देखील प्रतीक्षेत आहे। तुम्ही देखील प्रतीक्षेत? खूप चिंता आहे, कारण अजून रिझल्ट लागत नाही आपल्याला, त्यामुळे कळत नाही नक्की काय होणार। उत्सुकता वाढलेली आहे आणि काळजी पण वाटते की असं जर काय होत राहिलं कसं पुढे कसं होईल मुलांचं, ही पण एक मनात काळजी आहे, दुखदुख आहे। आता बघूया, लवकरात लवकर रिझल्ट लागून देत आणि ही उत्कंठा संपून देत। मुलं पण खूप चिंतेमध्ये आहेत, तर लवकर एसएससी बोर्डाकडनं सांगण्यात आलं की आम्ही दुरुस्ती करतोय, लवकरात लवकर पाहायला मिळेल, पण पालक आणि विद्यार्थी सगळेच उत्सुक झालेले आहेत। साईट ओपन होत नाही। एसएससी बोर्डाने म्हणजे चांगला डिसिजन घेतलाय की लगेच म्हणजे हे सगळं असेसमेंट करून घेणं फार डिफिकल्ट आहे, कठीण गोष्ट आहे फार। म्हणजे 9वीचा आणि 10वीचा वगैरे सगळं ॲसेस करून, पण तरी त्यांनी इतक्या कमी वेळात हे सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे त्यांचं। तर अजूनही पालक असतील, विद्यार्थी असतील, ते वाट पाहतायत एसएससी बोर्डाची निकालाची साईट जी आहे ती कधी ओपन होते, त्यांचा निकाल त्यांना कधी पाहायला मिळतो आहे। भले एसएससी बोर्डाने जाहीर केलेलं आहे की 99% जास्त विद्यार्थी जे आहेत ते पास झालेले आहेत, मात्र बालमोहन शाळा ही प्रसिद्ध आहे, ती गुणवंत विद्यार्थ्यांसाठी। इथले विद्यार्थी नेहमीच डिस्टिंक्शनमध्ये येतात। 90+ जे काय आहे मार्क ते इथले विद्यार्थी काढत असतात, त्यामुळे सर्वांना उत्सुकता की त्यांना किती मार्क मिळालेत आणि त्यांचा जल्लोष आणि सेलिब्रेशन जे ते त्यांना करायचं आहे। अजूनही उत्कंठा ताणलेलीच आहे, वाट पाहत आहेत की कधी एकदा निकाल लागतोय आणि जल्लोष करतील। अगदी खरं आहे उदय, आणि आधीच इतकं वर्ष कठीण गेलं आणि त्याच्यात आता आणखी निकालाची देखील प्रतीक्षा करावी लागते आणि त्याच्यामुळे सगळेच विद्यार्थी हैराण असणार आहेत। पण बोर्डाकडून काही सांगण्यात येत आहे का या संदर्भात? आणखीन काही त्यांच्याकडून उत्तर दिलं जात आहे?
काही वेळापूर्वी रेणुका आपण SSC बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की हो साईट हँग झालेली आहे, कारण एकाच वेळेला 16,68,000 विद्यार्थी जर साईट पाहत असतील तर निश्चितच साईट ही हँग होणार आहे. मात्र त्या दृष्टिकोनातून SSC बोर्डाने देखील तांत्रिक तयारी ठेवली होती, मात्र ही तांत्रिक तयारी जी आहे ती फेल गेलेली आहे. सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. लवकरात लवकर साईट जी आहे ती ओपन होईल. आपल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील आपण सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे अजूनही वाट पाहत आहेत त्यांना आपण हेच सांगतोय की SSC बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ते साईट दुरुस्त करतायत. पुढच्या काही मिनिटातच ही साईट ओपन होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल जो आहे तो SSC बोर्डाच्या साईटवर पाहायला मिळेल. म्हणजे हे तर उत्तर आहेच, आपण प्रतीक्षा करूयात की लवकरात लवकर त्यांना उत्तर पाहता म्हणजे निकाल पाहता येईल याची. दुसरी कोणती पर्यायी वेबसाईट म्हणजे प्लॅन B कोणता तयार होता याच्याबद्दल काही सांगण्यात आलं होतं? रेणुका, SSC बोर्डाने 3 साईट ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्या 3 साईटवरती हा संपूर्ण निकाल जो आहे तो पाहता येणार आहे. मात्र विद्यार्थी या 3 साईटवरती सातत्यानं पाहत आहेत, पण मात्र साईटवरती मोठ्या प्रमाणात लोड पडल्यामुळे ही साईट जी आहे ती काही प्रमाणात हँग झालेली आहे आणि त्यामुळे निकाल जो आहे तो पाहता येत नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने SSCचे विद्यार्थी आहेत, ते सर्वजण निकाल एकाच वेळेला पाहण्यासाठी त्या साईटवरती ओपन करतायत. त्यामुळे ही साईट जी आहे ती हँग झालेली आहे. पुढच्या काही मिनिटातच ही साईट जी आहे ती दुरुस्त होईल आणि सर्वांना निकाल जो आहे तो पाहता येईल आणि त्यावेळेला इथे जल्लोष जो आहे विद्यार्थ्यांचा तो खरंच पाहण्यासारखा असेल. अगदी खरं आहे उदय, आणि त्या दृश्यांसाठी पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहोत. पण आपण बघतोय आधीच हे कठीण वर्ष आहे, मूल्यांकन कसं झालंय नेमकं आणि आपल्याला किती मार्क मिळालेत, किती गुण मिळालेत हे पाहण्याची उत्सुकता साहजिक सगळ्यांनाच असणार आहे. पण गेल्या 1 तास तरी या प्रश्नाचं उत्तर अजून तरी मिळू शकलेलं नाही. या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. नवी मुंबईतली बातमी आहे. वाशी खाडी पुलावरून एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती कळते. आज सकाळी 10:30 वाजता ही घटना घडली, पण वेळीच तिथे पोलिसांनी धाव घेतल्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचू शकलाय. वाहतूक पोलिसांनी जीव वाचवला आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं कौतुक केल्याची माहिती कळते. वेळीच या कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि व्यक्तीचा जीव वाचू शकलाय अशी देखील माहिती कळते. त्यामुळे वाशी खाडी पुलावरची ही घटना. नवी मुंबईमध्ये नेरूळमधल्या शेषनाथ द्विवेदी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्या दरम्यान वाहतूक पोलीस शहाजी फटांगरे आणि राजेंद्र दांडेकर यांनी त्यांचा जीव वाचवलाय. सकाळी 10:30च्या सुमारास तिथे पोलीस होते, ते तिकडे दाखल झाले आणि स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीनं या व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय आणि पोलिसांच्या या कार्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कौतुक केलंय. त्याच्यामुळे नवी मुंबईमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीला त्याच्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलंय. नेमकं काय घडलं अधिक माहिती घेऊयात. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहेत. विनय, आनंदाची बातमी अशासाठी कारण त्या व्यक्तीचा जीव वाचू शकलाय. आता नैराश्य असेल किंवा जी काही समस्या असेल त्याच्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठीचा वेळ निश्चित असेल, पण निश्चितच एक चांगली बातमी याआधी म्हणायला हवी आणि या पोलीस बांधवांचं देखील खूपच कौतुक. नक्कीच तरी आपण पाहिलंय की आज ज्या पद्धतीने व्हिडिओ आपण बघतोय 10:30 वाजताची ही घटना होती. 10:30 वाजता हे जे शेषनाथ द्विवेदी जो व्यक्ती आहे त्यांनी या पुलावर उडी मारली. उडी मारल्यानंतर कंट्रोलचा फोन पोलिसांना आल्यानंतर फक्त 5 मिनिटाच्या अंतरामध्ये हे सगळे पोलीस जे पुलाजवळच्या चौकीवर होते त्यांनी तात्काळ तिथल्या कोळी बांधवांना घेऊन ते समुद्रामध्ये खाडीमध्ये गेले आतमध्ये आणि जेव्हा जी व्यक्ती पाण्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होता गटांगळ्या खात होते अशा वेळीच त्यांनी तात्काळ त्या कर्मचाऱ्याला आपल्या होडीमध्ये घेतलं. त्याच वेळी मात्र जे खटावकर म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील ट्रॅफिकचे हे सगळे जी लोक आहेत ही सगळी लोक पोलीस अधिकारी देखील वरच्या पुलावरती होते आणि वरून ते सगळं नियोजन करत होते की कुठल्या मार्गाने या कुठून तुम्ही लवकर पोहोचाल. हे सगळं करून एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरामध्ये पोलीस होडी तिथे पोहोचले आणि शेषनाथ द्विवेदी जो आहे याला त्यांनी हुडीमध्ये घेतलं आणि जेव्हा किनाऱ्यावरती आणलं तेव्हा त्याचा तिथपर्यंत त्याची म्हणजे तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होतं. तात्काळ वाशीच्या महानगरपालिकेच्या मनपा रुग्णालयामध्ये नेल्यानंतर त्याची आता प्रकृती उपचार सुरू झाल्यानंतर व्यवस्थित असल्याचं माहिती पडतंय. नक्की आत्महत्येचं कारण समजलं नाही. मात्र जे 2 पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये होते त्यांचं मात्र आता कौतुक होते. त्यामध्ये वाहतूक पोलीस होते शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांचं मात्र आता पोलीस खात्याकडून सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होते. नवी मुंबईकरांकडून देखील त्यांचं कौतुक होते कारण कमी वेळांमध्ये जर त्याने आणखी 5-10 मिनिटाची वेळ जर झाली असती तर कदाचित द्विवेदी
वाचकता नसते, अशा परिस्थितीत त्यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केली आहे. अगदी खरं आहे. धन्यवाद विनय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वाशी खाडीपुलावरून या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण त्याला वाचवण्यात या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे. कोळी बांधवांच्या सहकार्यानं एक जीव वाचू शकलाय, ही निश्चितच चांगली बातमी म्हणायला हवी. पुढची बातमी आपण बघणार आहोत डोंबिवलीतली बातमी. डोंबिवली पूर्वेकडून आलेली ही बातमी. इथल्या देसलेपाडा परिसरात हाणामारीची घटना घडली आहे. साई या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या श्वानानं इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली होती आणि दुसऱ्या एका महिलेनं याच मुद्द्यावर महिलेशी वाद घातला होता. ज्या महिलेचा हा श्वान होता तिनं तिथे साफसफाई देखील केली होती, पण हा वाद नंतर वाढला आणि याच मुद्द्यावर इमारतीमधले रहिवासी एकमेकांमध्ये कसे भिडले ही दृश्य आता आपण बघतो. आत्ताच्या क्षणाची एक बातमी आली आहे डोंबिवली परिसरातली. या मुद्द्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती आणि त्यात काही पुरुष देखील त्यानंतर सामील झाले. या हाणामारीचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल केलाय. एकूण 4 जणांना यामध्ये अटकही करण्यात आली. तर मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय आणि या मुद्द्यावर आता 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती कळते आणि पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्याची नोंद केली. आणि त्या बातमी आपण बघणार आहोत रक्तदानासंदर्भातल्या लोकमत समूहाकडून सुरू असलेल्या मोहिमेबद्दलची. रक्ताचं नातं. राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आणि हे लक्षात येताच लोकमत ग्रुपनं रक्तदान शिबिरांचं आयोजन केलंय. लोकमतच्या या लोकमत रक्ताचे नाते या शिबिराला नागरिकांनी भरभरून साथ दिली आहे आणि जवळपास राज्यभरातून 51,000 रक्ताच्या बॅग्स जमा झाल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या शिबिराचं तिथे आयोजन करण्यात आलं होतं आणि विविध ठिकाणी अशाच पद्धतीच्या शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिराला स्वतः माजी मंत्री आणि लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा, कुलगुरू प्रमोद येवले आणि आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते. लोकमतच्या याच रक्तदान शिबिराचा आम्ही घेतलेला हा आढावा बघूयात. महाराष्ट्राची जनता अशी आहे की ज्या वेळेला कोणतेही काम आपल्या अंगावर घेतात, सर्व पक्ष सर्व विचार बाजूला ठेवून सगळे एकत्र येतात आणि ते आपण या लोकमत नातं रक्ताचं या मोहिमेअंतर्गत पाहिलंय. आज जवळपास म्हणजे आजचा आकडा मला माहित नाही, पण रविवारी रात्रीपर्यंत मला वाटतं 41,000 युनिट्स ब्लड आपलं 21,000चा टार्गेट होतं, 41,000 युनिट झाले आहे. आणि या रविवारी सोमवारी ज्यावेळेला ते बंद होईल, मला खात्री आहे 51,000च्या घरात तरी आपण नक्की त्या ठिकाणी गेलेलो राहू आणि याचा सगळा श्रेय हे रक्तदात्यांना आहे. लोकमतने एक फार सुंदर कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे. समाजाला काही देणं लागतं या भावनेने आपण बघू शकतो. या ठिकाणी लोकमत रक्ताचं नातं हेच अगदी भावनिक जी लाईन यामध्ये आहे आणि याला प्रतिसाद देत अनेक रक्तदाते समोर आले आणि जवळपास 51,000 रक्तदात्यांनी 51,000 बॅग्स या ठिकाणी दिलेल्या आहे. विद्यापीठामध्ये आता रक्तदान आपण बघतोय. खूप मोठ्या प्रमाणात रक्तदाते इथं आलेले आहेत. लोकमतच्या या आव्हानाला प्रतिसाद देत दररोज जवळपास 10,000 ते 15,000 बॅग्स या ठिकाणी येत आहेत. खूप मोठा तुटवडा होता, मात्र आता लोकमत पुढं आलं. लोकमतनी जे आव्हान केलं त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि राज्यभरात रक्तदाते जे आहेत रक्तदान करतात. बाबूजी, ही लाईन मला फार आवडलेली आहे, लोकमत रक्ताचं नातं. का वाटलं की हेच कॅम्पेनिंग आहे? असं हे रक्ताचं नातं हे एकच नातं असं आहे की ज्याच्यात धर्म, जात, सीमा, लिंग काही पाहता येत नाही. कोणाचं रक्त कोणाला दिलं जाईल हे सुद्धा कोणाला कळत नाही. तेव्हा रक्ताचं नातं हे सगळ्यात घट्ट नातं असतं आणि म्हणूनच या उपक्रमाला लोकमत रक्ताचं नातं असं नाव आपण दिलं आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व रक्तदात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रात जिथे आपल्याजवळ फक्त 3.5 दिवसाचं रक्त आपल्याजवळ उपलब्ध असतं, अशा ठिकाणी आत्तापर्यंत
41,000च्या वर युनिट झालेले आहेत आणि मला खात्री आहे की या रविवारच्या पूर्वी 51,000 युनिट रक्त आपण निश्चितपणे जो संकल्प केला आहे तो पूर्ण करू. मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले साहेबांचा आणि या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब आणि इतरांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी याच्यात आज रक्तदानात पुढाकार घेतलेला आहे आणि औरंगाबादमध्ये रक्तदान फार मोठ्या प्रमाणात जमा होते. कुलगुरू आहेत या विद्यापीठाचे, त्यांना आपण न्यूज 18 लोकमतच्या बाबत शुभेच्छा देऊया, कारण आज 2 वर्ष त्यांना झालंय आणि या विद्यापीठात सरळ 2 वर्ष काम करणं फार मोठी गोष्ट आहे. सर काय म्हणाले एकंदरीत? तर तुम्हाला शुभेच्छा तर मी दिलेल्या, पण ब्लड कॅम्पेनिंगचे किती महत्त्व आता रक्तदाते समोर येणं किती गरजेचं? लोकमत परिवाराचं आणि विशेषतः माननीय बाबूजींचं मी हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो की लोकमत नातं रक्ताचा हा उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या उपक्रम चालवला आहे. मी मगाशी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण होत आहेत आणि समाजाचं एक आरोग्य थोडंसं धोक्यात यायची शक्यता आहे आणि अशा याच्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव राहो न राहो, पण भविष्यामध्ये काही त्याचे साईड इफेक्ट धरून जर काही त्या निमित्तानं काही डिसिजेस किंवा डिसऑर्डर्स असं जे आमच्या औषधी निर्माण शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतात त्याला जर तोंड द्यायचं असेल तर रक्ताचा पुरवठा आवश्यक आहे. आमदार सतीश चव्हाण या ठिकाणी आहेत. तुमच्याही कॉलेजमध्ये आज कॅम्पेनिंग घेतलेलं आहे, काय म्हणाल? कसं हे करा लोकमतच्या कॅम्पेनिंगला तुम्ही काय म्हणाल? असं आहे की ज्या महाराष्ट्राची नस आणि नाडी ओळखणारं वृत्तपत्र म्हणून लोकमतला गणलं जातं. ज्या दिवशी बाबूजींना कळालं की महाराष्ट्रामध्ये काही दिवसाचा नव्हे काही तासाचाच रक्ताचा पुरवठा शिल्लक आहे, रक्ताच्या बाटल्या, तेव्हा त्यांनी तातडीने निर्णय घेतला आणि लोकमत परिवाराने पुढाकार घेऊन या 51,000 बाटल्यांचं, सुरुवातीला 21,000 बाटल्या जरी त्यांनी टार्गेट ठरवलं, महाराष्ट्रातील जनतेने सगळे गैरसमज दूर करून एवढा मोठा प्रतिसाद दिला की ते 51,000 या आठवड्यात गाठतायत. निश्चितच लोकमतनी एक कॅम्पेनिंगतून आपल्याला सांगितलेलं आहे की रक्ताचं नातं कसं जपलं गेलं पाहिजे. आता तुमची वेळ आलेली रक्त नातं जपण्याची, कारण कुठल्याही मनामध्ये शंका ठेवून घरी न बसता तुम्ही रक्तदान करणं फार गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुढच्या आठवड्यात आषाढी एकादशी आहे आणि आता या वारीच्या वाटेवर मृदंगाचा ठेका आणि पावलीपासून जुगलबंदीपर्यंत हा खास 60 मृदंग वादकांचा भक्तिमेळा आज संध्याकाळी तुम्ही पाहू शकणार आहात. वेळ नक्की लक्षात ठेवा, 6:30 वाजता भेटी लागी जीवा या आमच्या विशेष कार्यक्रमात. त्याच्यामुळे हा एक्सक्लुझिव्ह सोहळा नक्की पहा संध्याकाळी 6:30 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. आणि यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी या आमच्या मोहिमेबद्दल. घाटशिलाच्या पहाडी भागात एक गाव आहे ज्याचं नाव आहे दाहीकोचा आणि या गावात एखाद्या माओवाद्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या पद्धतीनं कारवाई केली जाते अशाच पद्धतीची कारवाई करत इथे लसीकरणाची मोहीम राबवली जाते. मोहीम यासाठी की या गावात जाण्यासाठी सरळ रस्ता देखील उपलब्ध नाहीये. ओबडधोबड रस्ता आहे, दगडांचे रस्ते, नदी नाले पार करत आरोग्य विभागाचं पथक या गावात पोहोचलं आणि गावातल्या 100% नागरिकांचं लसीकरण इथे पार पडलंय. उंच उंच पहाड, पहाडातून वाहणाऱ्या नद्या नाले आणि दगडधुंडातून कसरत करत निघणारे हे लोक पूर्व सिंहभूमच्या दाहीकोचा गावाकडे कूच करतायत. मुसाबानी प्रखंडच्या बीडीओ सीमा कुमारींच्या नेतृत्वात निघालेली आरोग्य विभागाची टीम जवळपास एका तासापासूनच याच दगडधुंडाच्या रस्त्यावरून चालतीये. हा रस्ता इतका अवघड आहे की स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांनंतर देखील इथं दूर दूरपर्यंत विकासाचा लवलेशही दिसून येत नाही. मात्र अजूनही आशा आहे की येत्या काही दिवसात या गावांचं नशीब पालटेल, कारण या गावाच्या विकासांसोबतच लस पोहोचवण्याची जबाबदारी पण मुसाबिनीच्या बीडीओ सीमा कुमारींनी आपल्या खांद्यावर उचलली आहे आणि आज लसीकरणाचा श्रीगणेशा देखील झालाय. टीकाकरण का कैंप लगाना इसलिए आवश्यक था क्योंकि परिचालन बिल्कुल बाधित है. रोड की स्थिति काफ़ी खराब है. अभी बारिश होने के कारण एकदम कट गए हैं ये लोग शहर से, तो इसलिए कैंप लगा के यहाँ टीकाकरण किए और यहाँ 15 घर है. 15 घर के टीकाकरण में यहाँ सारे लोग वैक्सीनेट हो चुके हैं.
अब सेकेंड डोज की जब बारी आएगी तो फिर हम लोग यहाँ पुनः कैंप लगाएंगे और ये लोगों में इतना उत्साह है कि यहाँ टीम पहुंची, ये काफी खुश है। खरं पाहिलं गेल्यास हे गाव गाठणं म्हणजे कोणा माओवाद्यांच्या प्रभावित भागात चालवल्या जाणाऱ्या एखाद्या ऑपरेशनच्या तोडीचंच। यात फरक एवढाच आहे की जिथं माओवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये जवानांच्या खांद्यावर बंदुका असतात तिथं बीडीओ सीमा कुमारींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या खांद्यावर लसीकरणासाठी लागणारं साहित्य घेऊन जात आहेत। तसं पाहायला गेल्यास सुरुवातीला गावातील लोक सरकारच्या भोंगळ कारभारावरून नाराज होते, मात्र बीडीओ सीमा कुमारी यांनी समजूत घातल्यानंतर लसीकरणासाठी तयार झाले। त्यानंतर या गावातील 15 कुटुंबातील सर्व पात्र लोकांचं लसीकरण केलं गेलं। तो बहुत हम लोग डरता था, पूरा गांव वाला पूरा डरता था, लेकिन अब ले लिया है। हम लोग डरा हो रहा कुछ नहीं है, अभी से पूरा हम लोग मतलब पूरा बेफिक्र है, अभी खुश है। विकासाच्या शर्यतीत मागे पडलेल्या गावानं पहिल्यांदाच पुन्हा सरकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय, ज्यामुळे गावकरी देखील आनंदी आहेत। आशा आहे की या गावांतील लोकांप्रमाणेच सगळ्यांना लसीचं महत्त्व कळेल आणि लवकरात लवकर लस घेऊन कोरोनाच्या धोक्याला दूर करतील। घाटशिलातून ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते आणि आपणही लसीकरणाबद्दलच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात। बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे।